तब्बल 35 वर्षानंतर ठाकूर हितेंद्र ठाकूर यांचं कुटुंब वसई विरारच्या सत्तेपासून दूर झालंय। भाजपच्या स्नेहा दुबे यांनी हा इतिहास घडवलाय। मात्र या विजयाला आणखी एक पैलू आहे, तो म्हणजे वसई मधल्या गँग वॉरचा। नेमका काय आहे हा इतिहास, पाहूयात या रिपोर्टमधून। आणि ही वैचारिक लढाई आहे की दहशतवादाविरोधात अन्यायाविरोधातली ही जी लढाई आहे त्याला विरोध करणं, हा दहशतवाद संपवणं। 30 वर्षाची लढाई आज पूर्ण झाली, त्याबद्दल मी वसईच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो। 9 ऑक्टोबर 1989 चा तो भयाण दिवस। सकाळी 10:30 ची वेळ। नालासोपारा स्थानकात एक व्यक्ती लोकलची वाट पाहत उभी होती। अचानक काही हल्लेखोर त्याच्यासमोर उभे राहिले आणि भर स्थानकात शेकडो लोकांच्या गर्दीसमोर रिव्हॉल्व्हरनं गोळ्या झाडून त्याची हत्या केली। एका भूखंडाच्या वादावरून दिवसा ढवळ्या एका बिल्डरची हत्या झाली होती। त्या बिल्डरचं नाव होतं सुरेश दुबे आणि या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी होता जयेंद्र उर्फ भाई ठाकूर। या हत्याकांडाला आज 35 वर्ष उलटली आणि गेल्या 35 वर्षात वसई विरारमध्ये एक राजकीय वर्तुळ पूर्ण झालं। कारण ज्या सुरेश दुबे यांची हत्या झाली त्यांच्या चुलत सुनेनं हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केलाय। स्नेहा दुबे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवून ठाकूर कुटुंबाची एकहाती सत्ता संपवली आहे। सुरेश दुबे यांच्या हत्येनंतर भाई ठाकूर पोलिसांच्या रडारवर आले। भाई ठाकूर यांच्यासह दोघांवर टाडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या काळात भाई ठाकूर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याच्या चर्चा झाल्या, त्यामुळे वसई विरारमध्ये ठाकूर कुटुंबाचा दबदबा चांगलाच वाढला होता। याच दबदब्यामुळे हितेंद्र ठाकूर 1990च्या विधानसभा निवडणुकीत सहज निवडून आले। यानंतर हितेंद्र ठाकूर कोणत्याच निवडणुकीत पराभूत झाले नव्हते। मात्र यंदाच्या निवडणुकीत स्नेहा दुबे यांनी इतिहास घडवला। या विजयानंतर स्नेहा दुबेंनी विरारमधला दहशतवाद संपवणार असा एल्गार केलाय। वैयक्तिक लढाई आमची नव्हती, वैयक्तिक लढाईसाठी या लढाईमध्ये उतरली नव्हती, तर ही वैचारिक लढाई होती। म्हणजे मी 4थीत असताना आणि तेव्हा माझा आणि दुबे कुटुंबाचा काही तेव्हा संबंध नव्हता, पण तरीसुद्धा माझ्या वडिलांनी आणि त्यावेळेला वसईतल्या लोकांनी जी लढाई सुरू केली होती त्याला मी साक्षी होती, मी तो अनुभव घेतला होता। आणि ही वैचारिक लढाई आहे की दहशतवादाविरोधात अन्यायाविरोधातली ही जी लढाई आहे त्याला विरोध करणं, हा दहशतवाद संपवणं, एकाधिकारशाही संपवणं, हे महत्त्वाचं होतं तिथे। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वैचारिक लढाईला जास्त महत्त्व आहे। एकीकडे ठाकूर कुटुंबियांची सत्ता तर दुसरीकडे न्याय मिळवण्याची धडपड। स्नेहा दुबे यांचे वडील विवेक पंडित यांनी हा लढा 35 वर्ष सुरू ठेवला आणि आज त्यांच्याही प्रयत्नांना यश आलंय। कार्यकर्त्यांची, विशेषतः ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिलांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ज्या पद्धतीने त्यांनी शिस्तबद्धपणे काम केलं, त्यामुळे ही जीत, हा विजय त्यांनी खेचून आणलेला आहे। या विजयामुळे वसईला एक नवीन दिशा मिळेल। बाबा इतिहास हा वसईमध्ये लिहिला जाईल त्याच्याबद्दल मला खात्री आहे। माझी स्वतःची गेल्या जवळपास 30 वर्षाची लढाई आज पूर्ण झाली, त्याबद्दल मी वसईच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो। स्नेहा दुबे पंडित यांनी वसईतल्या प्रस्थापितांची सत्ता मोडीत काढली, त्यामुळे ठाकूर कुटुंबासाठी जायंट किलर ठरलेल्या आणि वसईकरांची लाडकी आमदार झालेल्या स्नेहा दुबेंची पुढील वाटचाल नक्कीच सोपी असणार नाही, कारण समोरचं आव्हान मोठं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।